चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत दुधामधली शेवभाजी. तर ते कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 चम्मच मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण भरपूर सारा लसूण टाकून घ्यायचा आहे. लसूण मी इथे चांगलं बारीक कट करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार मसाले ॲड करायचे आहेत. तर इथे मी त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं तडतडल्यानंतर इथे एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर इथे गॅसची फ्लेम मी थोडीशी हायच ठेवलेली आहे, तुम्ही इथे बघू शकताय. या स्टेजला तुम्ही कांदा लवकर परतण्यासाठी थोडंसं मीठसुद्धा टाकू शकता. आणि इथे मी 2 छोटे साईजचे पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत, जे बारीक कट करून घेतलेले आहे आणि चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आणि मसाला आता आपण ॲड करणार आहोत. इथे हळद पावडर, त्याचबरोबर कांदा लसूण मसाला, धना पावडर, लाल मिरच पावडर. तुम्ही अजून याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता. तर मी एवढेच मसाले टाकलेले आहेत. तर याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम या ठिकाणी मिडियम ठेवलेली आहे. तर एकदा चांगलं याला पळीच्या साहाय्याने असं स्मॅश करत परतून घ्यायचं आहे. आणि इथे आपण आता दूध टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी दूध घेताना अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं मिक्स केलेलं आहे. आणि गॅसची फ्लेम एक मोठी करून ठेवायची आहे, जेणेकरून पटकन उकळी येईल. आणि इथे मी भरपूर सारी शेव टाकून घेतलेली आहे. हाय फ्लेमवरती उकळी काढून घ्यायची आहे आणि आपली शेवभाजीसुद्धा तिथे रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. या स्टेजला तुम्ही गॅस बंद करून अशी पण खाऊ शकता किंवा अजून याला घट्ट करून सुद्धा बनवू शकतात. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर एक लाईक करायला विसरू नका. इथे मी टिफिनसाठी बनवलेली होती शेवभाजी, त्यामुळे इथे मी त्याला घट्ट करून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता किती छान त्याला तरी आलेली आहे. या पद्धतीने सुद्धा झटपट तयार होते. अगदी 10 मिनिटात ही शेवभाजी तयार होते आणि खायलाही अतिशय टेस्टी आणि झणझणीत मस्त लागते. एकदा नक्की करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.